नमस्कार मैत्रिणींनो. आज मला गावाला जायचं होतं. मग झटपट काहीतरी नाश्ता तयार करता यावा. मग करायचं काय? मग विचार केला चला ढोकळा बनवूया. मला ढोकळा बनवण्यासाठी सुद्धा वेळ लागणारच. पण म्हटलं चला इन्स्टंट बनतोय का काही ते ट्राय करूया. मग मी इथे 1 वाटी चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी रवा घेतलेला आहे, निंबू सत्व घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. तसंच दही देखील घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हा 1 वाटी रवा घातलाय. बेसन टाकलेलं आहे 1 वाटी. त्यामध्येच निंबू सत्व आपण टाकतोय. अर्धी वाटी मी इथे दही घेतलेलं आहे. माझ्याजवळ एवढंच होतं, पण दही आंबट नसल्याकारणाने निंबू सत्व टाकायला लागलेलं. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि आपण 1-1 वाटीचं प्रमाण घेतलेलं, त्यामुळे 1 वाटीच त्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे. अद्रक आणि हिरवी मिरची मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली, ती देखील मी मिक्सरला टाकलेली आहे आणि त्यात 1 चमचा साखर टाकून आता हे मिश्रण मी वाटून घेणार आहे. मिक्सरमध्ये 2-3 मिनिटं याला दळून घेतलेलं आहे. बघा कसं स्मूथ बॅटर झालेलं आहे. बरं बॅटरची कन्सिस्टन्सी आपण चेक करायची. थोडं जाड, घट्ट जर वाटत असेल, तर त्यात तुम्ही थोडं पाणी ॲड करू शकताय. आणि मी इथे खाण्याचा सोडा टाकलेला आहे. त्याला ॲक्टिव्हेट करण्यासाठी इथे चमचाभर पाणी टाकलेलं आहे आणि ते मिश्रण मी घोटून घेतलेलं आहे. त्यानंतरून इथे मी इडली पात्र आधीच स्टीम करायला ठेवलेलं प्रीहीटसाठी. ते तयार झालेलं आहे. इडलीच्या भांड्याला मी इथे तेल लावून ग्रीस केलेलं आहे. त्यामध्ये हे बॅटर टाकतीये. आता मी ढोकळा बोलले, पण मी ढोकळा करणार नाही. हा इडली ढोकळा म्हणायला लागेल. इडलीच्या भांड्यामध्ये मी हा लावलाय. हार्डली 4 ते 5 मिनिटं, 5 ते 7 मिनिटामध्ये माझा हा इडली ढोकळा तयार झालेला आहे. बघा कशा छान मस्तपैकी शिजलेले आहेत. काही जास्त वेळ लागलेला नाहीये. म्हणजे मी 15 मिनिटं म्हणाले, पण 15 मिनिटं खरं तर नाहीच. हा फक्त 10च मिनिटात तयार झालेला आहे. नेहमी करतो तसा तडका मी इथे केलेला आहे, त्यामुळे मी तडका काही तुम्हाला दाखवणार नाही आहे. तडका केलाय आणि या इडलींवरती मी टाकून घेतलेला आहे. 2 भांडे इडलीचे झाले माझे त्या 1 वाटी ह्याच्यामध्ये. म्हणजे साधारण किती ह्या 7-7 14 इडल्या माझ्या तयार झालेल्या आहेत. आम्हा लोकांचा नाश्ता फुलपेट होईल इतकं यामध्ये तयार झालेलं आहे. मग काय आम्ही पटकन नाश्ता केला आणि गावाला जायला निघालो. पाहुणे येणार असल्यास मुलांच्या टिफिनला झटपट काहीतरी तयार करता येईल असल्या प्रकारचा हा नाश्ता आहे. मग तुम्ही देखील ट्राय करा आणि तुम्ही ट्राय करून तुमचा अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.